तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय लालबागच्या राजाच्या इथली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। या ठिकाणी अमित शहा पोहोचताना दिसत आहेत। तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या नजरेस पडतात। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि अमित शहा इथे आपल्याला येताना दिसून येत आहेत। दरम्यान त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। दरवर्षी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि याही वर्षी न चुकता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। यावेळेला त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांचा मुलासमा आपल्याला दिसतोय। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा विनोद तावडेही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। रावसाहेब दानवे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भाजप तसंच शिंदेच्या शिवसेनेचे इतर नेतेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ही थेट दृश्य लालबागच्या राजाच्या इथली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक गणेश भक्त येत असतात आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा सुद्धा दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि याही वर्षी ते न चुकता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतरही मंत्रीगण आपल्याला दिसून येत आहेत। मात्र एक व्यक्ती या ठिकाणी नाहीये, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा याकडे लागल्याचं दिसतंय। ते म्हणजे अजित पवार जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते मात्र अमित शहांसोबत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसलेले नाहीयेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा ते आलेले दिसत नाहीयेत। दरम्यान ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। लालबागच्या राजाच्या चरणी नारळ श्रीफळ वाहताना या ठिकाणी अमित शहा दिसत आहेत। तर अमित शहा लालबागच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रार्थना करताना दिसून येत आहेत, पूजा करताना दिसून येत आहेत। थोड्याच वेळापूर्वी लालबागच्या राजाची जी सामान्य गणेश भक्तांची रांग होती ती थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अति महत्त्वाची व्यक्ती असलेले अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सपत्नीक ते या ठिकाणी पोहोचल्याचं दिसून येते आणि लालबागच्या राजाचं या ठिकाणी ते दर्शन घेत आहेत। त्याचबरोबर पूजा करताना आपल्याला दिसून येत आहेत। लालबागच्या राजाचं हे रूप आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथं गणेश भक्तांची गर्दी होत असते आणि भाजपचे एक मोठे नेते असलेले अमित शहा सुद्धा या ठिकाणी दरवर्षी येतात आणि याही वर्षी ते आलेले आहेत। पण यावेळेला विधानसभेच्या निवडणुका राज्यामध्ये आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आणि अशातच आता लालबागच्या राजाकडे काय साकडं घालणार अमित शहा, नेमकं काय मागणार याविषयी उत्सुकता आहे। पण साहजिकच येणाऱ्या विधानसभेमध्ये राज्यात चांगलं यश मिळू दे, बहुमत मिळू दे असं साकडं ते लालबागच्या राजाला घालण्याची शक्यता आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। अमित शहा लालबागचं दर्शन घेत आहेत, नतमस्तक होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। तर आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत थेट लालबागच्या राजाच्या मंडळाच्या इथून। मीनाक्षी, काय सांगाल? अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहे, कसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय? नक्कीच आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत। अमित शहा आणि त्यांची पत्नी त्यांच्या सोबत आहे। मात्र यासोबतच आपण पाहतोय की भाजपचे काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते देखील यावेळी उपस्थित आहेत। चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, रावसाहेब दानवे असतील, विनोद तावडे असतील, मंगलप्रभात लोढा असतील, हे सगळेच भाजपचे नेते यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की लालबागच्या राजाला अमित शहा हे साकडं घालताना पाहायला मिळत आहेत। एकूणच मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। यासोबतच काही वेळातच आपण पाहतोय की अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। अजित पवार यांची दांडी पाहायला मिळते, कारण कालपासून आपण पाहतोय की अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि कुठेही अजित पवार हे पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे। एकूणच सुद्धा आपण पाहतोय की स्वागतासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित काल पाहायला मिळाले आणि त्यासोबतच आज देखील आपण पाहतोय की लालबागच्या चरणी अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळेच उपस्थित असताना अजित पवार अनुपस्थित आहे। रात्री उशिरा देखील सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार हे अनुपस्थित राहिलेले आहेत। यासोबतच अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीतील मतभेद जे आहेत ते चव्हाट्यावरती आलेले पाहायला मिळत आहेत। कारण अजित पवार यांच्या नेमकं मनात चाललंय काय असा सवाल जो आहे तो सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती सध्या आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे वर्षा निवासस्थानी दर्शन घेतल्यानंतर सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन लालबागच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या आपण पाहिलं तर मुख्य दर्शनाची जी रांग आहे ती सध्या थांबवण्यात आलेली आहे। कारण पूर्णतः आपण पाहतोय की पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज झाली होती आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की केंद्रीय सुरक्षा यंत्रणा देखील अलर्ट मोडवरती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की संपूर्णतः रांग जी आहे मुख्य दर्शनाची असेल किंवा मग नवसाची रांग जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दर्शन घेतलेलं आहे। मात्र मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। भाजपचे काही नेते देखील दिसत आहेत त्यांच्यासोबत। एकूणच आपण पाहतोय की इथून पुढे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता आशिष शेलार यांच्या बांद्रा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये देखील उपस्थित राहणार आहेत, बाप्पाच्या दर्शनासाठी निघत आहेत। सध्या आपण पाहतोय की लालबागच्या राजाचं दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नींनी घेतलेलं आहे आणि इथून ते थेट आता आशिष शेलार यांच्या बांद्रा इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळतील। निश्चितच मीनाक्षी, आपण बघितलं होतं की जी सामान्य गणेश भक्तांची रांग आहे ती थांबवण्यात आली होती। आता पुन्हा एकदा ती कधी सुरू होतीये? कारण गणेश भक्त आतुर दिसतात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची गर्दी या ठिकाणी आहे आणि आज राजकीय नेते मंडळी इथं हजेरी लावताना दिसतात, त्यामुळे गर्दी जास्त आहे का नेहमीपेक्षा? नक्कीच आपण पाहतोय अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती होते आणि आज त्यांचं लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी संपूर्णतः आपण पाहत होतो की सकाळपासूनच मुंबई पोलिसांची यंत्रणा असेल किंवा मग संपूर्ण प्रशासन असेल हे सज्ज होतं आणि त्यामुळेच आपण पाहतोय की अमित शहा यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि जी चरण स्पर्शची रांग जी आहे ती आता खुली करण्यात येत आहे। एकूणच सध्या आपण पाहतोय की आज सकाळपासूनच प्रामुख्याने मोठी गर्दी होती आणि ही गर्दी आपण पाहतोय काही वेळासाठी संपूर्णतः लालबागच्या राजाचं गाभारे जे आहे ते रिकामा करण्यात आला। पुन्हा एकदा आता चरणस्पर्शी रांग जी आहे ती खुली करण्यात आलेली आहे आणि यासोबतच मुख्य दर्शनाची रांग जी आहे ती देखील भक्तांसाठी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी खुली करण्यात आलेली पाहायला मिळते। निश्चितच धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयाचे अपडेट आपण घेत राहूयात कारण राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। याच्या आधी अमित शहांनी दर्शन घेण्याच्या आधी शरद पवारही इथे येऊन गेलेले आहेत, त्यामुळे आज राजकीय नेत्यांची रेलचेल आपल्याला लालबागच्या राजा मंडळाच्या इथं पाहायला मिळते। मोठ्या संख्येने इथं राजकीय नेते हजेरी लावताना दिसून येतात। दरम्यान थोड्याच वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यांची पत्नीही यावेळी त्यांच्या सोबत होती आणि इतरही नेते महायुतीमधील या ठिकाणी पाहायला मिळालेत। राज्याचे मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या सोबत होते, उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या सोबत होते आणि इतरही मंत्री नेते हे या ठिकाणी आपल्याला लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाल्याचं दिसून आलं। तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय तर सामान्य गणेश भक्तांची रांग थांबवण्यात आली होती कारण अतिशय महत्त्वाची व्यक्ती देशासाठी असलेले अमित शहा या ठिकाणी होते। मंत्री मंगलप्रभात लोढाही आपल्याला दिसून आले तर रावसाहेब दानवेही या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या ठिकाणी हजेरी लावल्याचं दिसून आलेलं आहे। तर अशा पद्धतीने थोड्याच वेळापूर्वी अमित शहांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय आणि तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। दरम्यान यानंतर काही राजकीय चर्चा होणार आणि राज्यामध्ये प्रचाराचा नारळ फोडला जाणार अशी ही चर्चा रंगलेली आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेतला, आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आता राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत काही दिवसांवर त्या पार्श्वभूमीवर काही निर्णय होऊ शकतात, जागा वाटपाविषयी निर्णय होऊ शकतात अशी माहिती ही समोर येते। लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन राज्यामध्ये प्रचाराचा नारळ अमित शहा फोडणार असल्याची माहिती समोर आली होती। त्यानुसार आता नेमकी काय रणनीती आखली जाते याकडे सुद्धा लक्ष असेल। दरम्यान अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी लीन झालेले आहेत। दरवर्षी अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेतात आणि याही वर्षी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं दिसून आलंय। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता सामान्य गणेश भक्तांसाठी
दर्शनासाठी लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग खुली करण्यात आली आहे। तर जेव्हा अमित शहा यावेळेला इथं आलेले होते दर्शनासाठी त्यावेळेला ही रांग 10-15 मिनिटं आधीपासून बंद करण्यात आली होती, त्यामुळे प्रचंड गर्दी इथं भाविकांची पाहायला मिळाली। मात्र थोड्याच वेळानंतर ही दृश्य आपण बघितली तर बाहेरची ही दृश्य आपल्याकडे येतात। लालबागच्या राजाच्या मंडळाच्या बाहेरची दृश्य, कमानी जवळची ही दृश्य, या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी आपल्याला दिसून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।